नमस्कार. पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी शैलेश तांबडा. आपण सध्या तलासरी मध्ये आहोत. तलासरी मध्ये हायवेला जात असताना एक मला गाडी दिसली. आपण बघू शकता. इथे जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट हे ट्रस्ट आहे आणि त्याच्यावरती बॅनर लावलेत. चलो दिल्ली चलो दिल्ली, बेटी बचाओ बेटी सुरक्षा संघर्ष पदयात्रा असं एक बॅनर बघितलं मी. आणि ते कुठून निघाले, जर मीरा आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर संसद भवन येथून ते निघालेत. दिल्ली पर्यंत पदयात्रा निघाली त्यांची. आणि 1 डिसेंबर पासून तर 10 जानेवारी 2026 आता आपण इथं जर बघितलं तर 4 लोक दिसतात आपल्या बरोबर. आणि बेटी सुरक्षा संघर्ष पदयात्रा म्हणून ते निघालेत. आपल्या जवळ ते समोर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, तुम्ही ही मीरा भाईंदर वरून पदयात्रा काढली, का म्हणजे अशी काय गरज आली की तुम्हाला जी पदयात्रा काढायला निघायला लागले? आणि तुम्ही एक लोकांना खूप छान संदेश देतात या पदयात्रेतून. आणि तुम्ही 4च जण आहात. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची एवढी लोकसंख्या आहे, प्रत्येक ठिकाणी मुलींवरती अन्याय होत आहे, स्त्रियांवरती अन्याय होत आहेत. परंतु एका बाजूने बघितलं तुम्ही 4 लोक आता पायी निघालेत पदयात्रा घेऊन. काय सांगाल? नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो की हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे किंवा देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल की अशा सामाजिक कार्याला कोणी सहकार्य करायला समोरून येत नाहीये. मी तुम्हाला इथे निर्देश करू इच्छितो की आपल्याला माहितच असेल, आपला महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, छत्रपती शिवरायांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु या भूमीमध्ये 20 दिवसापूर्वी एक काळीमा फासणारी घटना घडली. एका अगदी 3.5 वर्षाच्या चिमुकडीवरती एका नराधामाने, राक्षसाने अत्याचार करून त्याचा खून केला. ही बातमी संपूर्ण देशात वारासारखी पसरली. या असेच नव्हे तर आम्ही अनेक असे घटना आपल्या देशामध्ये घडत असतात. या कारणास्तव आम्ही गुगल सर्च केलं तेव्हा गुगलने असं सांगितलं की भारत देशात दिवसाला 90 महिलांवरती बलात्कार होतात. तर ते पण ऑन रेकॉर्ड, त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून. तर तुम्ही विचार करा ऑफ रेकॉर्ड असे किती असतील. किमान ऑफ रेकॉर्ड 120 ते 150च्या घरात असतील. कारण की ज्या महिला घाबरून, काही महिलांना धमकावून FIR करायला टाळाटाळ केली जाते. या कारणास्तव आम्ही ही यात्रा दिल्लीला घेऊन जात आहोत. आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की आता अधिवेशन चालू आहे, दिल्लीचं संसद भवन चालू आहे. या अधिवेशनामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करण्यात यावा. यज्ञाबाळावरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला 3 महिन्याच्या आत फाशीवरती लटकावे. जसं इस्लाम धर्मात शरिया कानून अंतर्गत अशा बलात्कार करणाऱ्याला झाडाला बांधून दगडाने टोचून मारलं जातं, तसंच आपल्या हिंदू धर्मात छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन लागू करून जे असे नराधम असतील त्यांचे दोन्ही हात, दोन्ही पाय कापून त्यांना भीक मागायला सोडायला पाहिजे. जोपर्यंत आपली न्यायव्यवस्था कडक होत नाहीये तोपर्यंत आपल्या आया बहिण्यांवरील अत्याचार हे कधीही कमी होणार नाही. हा निवेदन घेऊन आम्ही नरेंद्र मोदी साहेबांकडे जात आहोत. मी देशातील सगळ्या नागरिकांना विनंती करीन, कृपया आमच्या या यात्रेत सहभागी व्हा. आणि तुम्हाला जर यात्रेमध्ये सहभागी व्हायला जमत नसेल तर तुम्ही पंतप्रधानांना पत्र पाठवा, गृहमंत्र्यांना पत्र पाठवा, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा. त्यांना सांगा की आता बस झालं महिलांवरील अत्याचार. महिलांच्या सुरक्षेसाठी देशात कडक कायदे झालेच पाहिजेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की बेटी बचाव बेटी पढाव, त्यांचा एक हा नारा आहे. तुम्हाला कितपत हे खरं वाटतं? म्हणजे काय वाटतं का महिला सुरक्षित आहेत? नाही, त्यांनी जो हे दिलाय बेटी बचाव बेटी पढाव अत्यंत योग्य आहे. परंतु आम्ही त्यांच्याकडे हाच संदेश घेऊन चाललेलो आहे. तुम्ही बेटी बचाव बेटी पढाव म्हणतायत, त्याच्याबरोबर बेटी सुरक्षित ठेवा याबद्दल पण कायदा करावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील सांगतात की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत, असं डायरेक्टली जाहीरपणे ते सांगतात. तुम्हाला काय वाटतं, कितपत महिला सुरक्षित आहेत? महिला जर सुरक्षित असते तर नक्कीच आम्ही ही यात्रा काढायची आम्हाला आज गरज पडलीच नसते. आज ही काळाची गरज पडलेली आहे. जोपर्यंत आपली भारतातील नारी महिला शक्ती सुरक्षित नाहीये तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाहीये. आत्ताच आपण ज्यांच्याशी बोलणं केले ते छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार हे होते. त्यांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण आपल्या देशभरात रोज कुठे ना कुठे स्त्रियांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार हे होत असतात. परंतु जे बलात्कारी लोक आहेत ह्यांना कुठे ना कुठे शिक्षा आहे ही लवकर होत नाही.
त्यांच्यामुळे जो आपला कायदा आहे ह्यांच्यामध्ये सुधारणा करावी कुठेतरी, आणि ह्या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना लवकरात लवकर शिक्षा हवी, हा त्यांचा ह्यांचा मागचा उद्देश होता. म्हणून ते मुंबई पासून तर दिल्लीपर्यंत पदयात्रा घेऊन निघालेत. पालघर न्यूज नेटवर्क साठी शैलेश तांबडा, पालघर.